तर माझे नाव साक्षी राजेश गोंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आज आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगाचे नाव बटाटा पाण्यावर तरंगतो. चला तर आपणही प्रयोग करून बघूया. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: काचेचा जार, फिल्टरचे पाणी, मिठाचे पाणी व बटाटा. हे बघा, बटाटा खाली जातो. बटाटा वर तरंगला का? कारण मिठाच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे बटाटा वर तरंगतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शेख अभिषेक मुजीब आहे. इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेत नाव जिल्हा प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. माझे प्रयोगचे नाव बटाटा पाण्यावर तरंगतो. लागणारे साहित्य: फिल्टर पाणी, बटाटा, मीठ, मिठाचे पाणी. फिल्टर पाण्याची घनता कमी असल्यामुळे बटाटा तळाशी जातो. मिठाच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे बटाटा पाण्यावर तरंगतो. साहित्य: फिल्टर पाण्याची घनता कमी असल्यामुळे बटाटा तळाशी जातो. तर मिठाची घनता जास्त असल्यामुळे बटाटा मिठाच्या पाण्यावर तरंगतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव शिवप्रकाश कदेगाव, वर्ग 6वा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द येथे शिकतो. आपल्या प्रयोगाचे नाव आलू पाण्यावर तरंगतो. प्रयोगाला लागणारे साहित्य: काचेची जार, मिठाचे पाणी, आलू. चला तर प्रयोग करूया. पहिल्यांदा आपण स्वच्छ पाणी घेतल्या, त्याच्यामध्ये आलू टाकल्या. आलू बुडाशी गेला. नंतर आपण मिठाचे पाणी घेतले. आलू पाण्यावर तरंगला कारण की साध्या पाण्यामध्ये क्षार कमी असते, मिठाच्या पाण्यामध्ये क्षार जास्त असते, म्हणून आलू वरी तरंगला. बंद करा. नमस्कार, माझे नाव अबू इरफान सैयद आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 6वी येथे शिकत आहे. आज मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे आलू पाण्यावर तरंगतो. त्यासाठी लागणारे साहित्य: एक आलू, भरणी आणि पाणी पाहिजे. तर आपण हे आलू स्वच्छ पाण्यामध्ये टाकू. आलू पाण्याच्या बुडाशी घ्या. अभी दिखन दे रहा भी नहीं आलू तो डूबे रहा है बच्चे दिखा रहा नहीं. आता आपण या भरणीमध्ये मिठाचं पाणी टाकू. मीठ मिसळलेलं स्वच्छ पाणी टाकूया. बोल. मीठ मिसळलेलं स्वच्छ पाणी टाकू. हे आलू वरी का तरंगला? तर या पाणी पहिलं स्वच्छ होतं, तर आता यामध्ये मीठ मिसळल्यामुळे याच्यामध्ये क्षार निर्माण झाले, म्हणून आलू वरी तरंगला. नमस्कार, माझे नाव दिव्या नागेश गोंदे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. आपण एक प्रयोग करणार आहोत. त्या प्रयोगाचे नाव आहे बटाटा वर का तरंगतो. चला तर आता प्रयोग करूया. त्यासाठी लागणारे साहित्य: काचा, फिल्टरचे पाणी, काचाची भरणी, आलू, बटाटा. चला तर प्रयोग करूया.
आलू पाण्यात टाकतो. चला आता मी आलू का तरंगला? कारण मिठाच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे आलू वर तरंगला. माझे नाव माही कशफाक आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी आज तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. त्या प्रयोगाचे नाव आहे बटाटा पाण्यावर का तरंगतो. त्यासाठी लागणारे साहित्य: फिल्टर पाणी व मिठाचे पाणी, एक काचेची बरणी. तर हे बघा, बटाटा खाली गेलेला आहे. आता बघा, बटाटा खाली का गेला नाही? कारण फिल्टर पाण्याची घनता कमी असल्यामुळे बटाटा तळाशी जातो, तर मिठाच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे बटाटा मिठाच्या पाण्यावर तरंगतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव स्नेहा लक्ष्मण इंगे आहे. मी इयत्ता 7वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा. माझ्या प्रयोगाचे नाव बटाटा पाण्यावर. प्रयोगाला लागणारे साहित्य: काचेचा जार, फिल्टर पाणी, बटाटा, मीठ, मिठाचे पाणी. तर आपण हे प्रयोग करून बघूया. बघा, बटाटा खाली तरंगतो. बघा, बटाटा खाली तरंगत नाही, कारण फिल्टर पाण्याची घनता कमी असल्यामुळे बटाटा तळाशी जातो, तर मिठाच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे बटाटा मिठाच्या पाण्यात तरंगतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव समीक्षा माहिती आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कामठा खुर्द आहे. मी इयत्ता 6वी शिकत आहे. माझ्या प्रयोगाचे नाव पाण्यावर बटाटा तळते. चला तर आपण सुरुवात करू. बघा, पाण्याच्या खाली गेला आलू बटाटा. बघा, बटाटा खाली गेलाय, कारण साध्या पाण्याची घनता कमी असते व फिल्टर पाण्याची घनता जास्त असते, म्हणून बटाटा खाली तळत नाही. नमस्कार, माझे नाव अबू इरफान सय्यद आहे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इयत्ता 6वी येथे शिकत आहे. आज मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवणार आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे आलू पाण्यावर तरंगतो. त्यासाठी लागणारे साहित्य: एक आलू, बरणी आणि पाणी पाहिजे. तर आपण हे आलू स्वच्छ पाण्यामध्ये टाकू. आलू पाण्याच्या बुडाशी घ्या. अभी दिखा मेरा भी नहीं आलू पे बेरा जाने बच्चे दिखा था नहीं. आता आपण या बरणीमध्ये मिठाचं पाणी टाकू. मीठ मिसळलेलं स्वच्छ पाणी टाकूया. बोल. मीठ मिसळलेलं स्वच्छ पाणी टाकू. हे आलू वरी का तरंगला? तर या पाणी पहिलं स्वच्छ होतं, तर आता यामध्ये मीठ मिसळल्यामुळे याच्यामध्ये क्षार निर्माण झाले, म्हणून आलू वरी तरंगला.